श्री शिवछत्रपतींच्या धार्मिक अधिष्ठानाचा अभ्यास करता किंवा संपूर्ण चरित्र पाहता एक गोष्ट लक्षात येते की श्री महादेवांच्या अत्यंत उग्र ऊर्जेला श्री शिवछत्रपतींनी बांधून घेतलं होतं आणि त्याच्यामुळेच घडला तो सामान्य माणसांकडून असामान्य असा इतिहास। महादेवांची हर हर महादेव अशी गर्जना करत इथे 18 पगड जातीच्या सर्व हिंदूंनी ह्या मातीत रक्त पेरलं आणि छत्रपती श्री शिवरायांचा चरित्रचंद्र इतका शुद्ध होता, इतका पवित्र होता, इतका उग्र होता की साक्षात छत्रपती श्री शिवरायांची समाधी ही 12 ज्योतिर्लिंगाहून आपल्याला कमी नाहीये। 12 ज्योतिर्लिंगांची जी ऊर्जा आहे ती छत्रपती श्री शिवरायांमुळे अस्तित्वात राहिलेली आहे। त्यांच्यासोबत ज्या ज्या मावळ्यांनी रक्त सांडलं त्यांच्यामुळे ती अस्तित्वात राहिलेली आहे। म्हणून श्री शिवछत्रपतींच्या समाधीच्या खाली हा जो गर्भगृह आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मावळ्याची जिथं जिथं रक्त सांडले त्याची माती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे। श्री शिवछत्रपतींच्या रायगडाची इथली माती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांचं अधिष्ठान बांधलेलं आहे। हे भारतातलं पहिलं असं सिद्ध शिवलिंग आहे ज्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि श्री शिवछत्रपतींच्या समाधीचा समावेश आहे। याच्या माध्यमातून काम उभं राहील देव देश धर्माचं जे श्री शिवछत्रपतींना अपेक्षित होतं आणि त्यामुळेच आता संपूर्ण श्रावण मास आपण या सिद्ध शिवलिंगाचं जागोजागी पूजन करणार आहोत, सामूहिक पूजन करणार आहोत आणि भव्य शिवचरित्र कथन करणार आहोत। जर तुमच्या इथे तुम्हाला या सिद्ध शिवलिंगाचं पूजन बांधायचं असेल आणि श्री शिवछत्रपतींचं चरित्र कथन करायचं असेल तर वरती दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधा आणि देव देश धर्माला प्रबळ करण्याचे कार्य करूयात। जय श्रीराम।